विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या मनापासून आभार. तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळालाय. फोन नंबर आम्ही प्रोव्हाईड केलेत. याच्यावर तुम्ही खूप कॉल केलेत. कॉल सुरू होत असताना बाकीच्या मुलांचे पण कॉल येत होते. त्यांना मी रिटर्न कॉल सुद्धा केलेत. महत्वाचा मुद्दा काय आहे, की एक लक्षात घ्या डेमो लेक्चर्स प्रोव्हाईड करतोय. काल आपण पहिलं डेमो लेक्चर प्रोव्हाईड केलं होतं ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो स्टार्ट केलाय. मग आज मी वेगळा टॉपिक का घेतोय? कारण पहिल्या एका आठवड्यात मला तुम्हाला फिजिक्स त्याचबरोबर केमिस्ट्री दोघांची पण सुरुवात करायची आहे. तुम्हाला ते लेक्चर्स आवडणार मला माहिती आहे. खात्री आहे मला. ओके. बरं इथं काहीतरी डेडलाईन्स आहेत. ठराविक दिवसानंतर आम्ही ऍडमिशन क्लोज करावे लागणार आहेत. पण मी एक ऑब्झर्व्ह केलं रे बाळांनो. जेवढ्या मुलांनी ऍडमिशन घेतले त्यांना मी कॉल केले, त्यांच्याशी मी बोललो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की या सगळ्यांचे स्कोर आहेत ना 93, 94, 95% पर्सेंटेज 10वी अशी मुलं आहेत. ओके. मला अशी मुलं आलेत खूप आनंद आहे. पण मला अशी मुलं हवी आहेत, की ज्यांना 10वी कमी मार्क आहेत, पण काहीतरी करायचंय. कॉलेजमध्ये शिकवलेलं समजत नाहीये, क्लासमध्ये पण एवढं विशेष लक्ष दिलं जात नाहीये. घ्यायचा मला अभ्यास अशा मुलांचा. पण लास्ट इयरचा तुम्हाला आपला रिझल्ट माहिती आहे. मी एक व्हिडिओ पण केला होता, की 10वी फक्त 50 मार्क असणारा मुलगा सुद्धा पुढे जाऊ आणि तो एकमेव उदाहरण नाहीये. अशी कितीतरी मुलं आहेत आपल्या ऑफलाईनमध्ये, ऑनलाईनमध्ये, की ज्यांनी करून दाखवलंय. बरं, ठीक आहे. मग आज कोणता टॉपिक घ्यायचा आहे मला? तर या डेमो लेक्चरमध्ये मी सोल्युशन या टॉपिकला सुरुवात करणार आहे. नंतर तो कंटिन्यू करेनच मी लक्षात घ्या ऑब्व्हियसली. पण मला काय करायचंय माहितीये का, की मला तुम्हाला सांगायचंय बऱ्याचशा गोष्टी. बघा जरा, ओके. टेबल 2.1 हे तर आपल्याला लहानपणी झालं होतं ना, की सोल्युशनमध्ये आपण काय करतो? इकडं बघा. आता हे सॉल्व्हंट आहे. त्याच्यामध्ये मी सोल्यूट ॲड करणार आणि सोल्यूट हे कमी प्रमाणात आपण ॲड करतो. हे कोण आहे सांगा? सॉल्व्हंट ज्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होणार आहे. झालं की सोल्युशन तयार. समजा मी दुधामध्ये पाणी ओतलं, तर ते काय आलं? लिक्विड इन लिक्विड. बरोबर आहे सांगा बघू. मग इथं महत्वाचं काय? पहिला प्रश्न बघा काय आहे इथं? पहिलं एक्झाम्पल काय बघा? सी वॉटर. ओके. हे सी वॉटर म्हणजे काय? की पाण्यामध्ये सॉल्ट असणार ना. समुद्राचं पाणी खारं असतं की नाही? मग सॉल्ट हे कोण आहे सांगा? सॉलिड. पाणी काय आहे सांगा? लिक्विड. मग हा टाइप कोणता आहे? सॉलिड इन लिक्विड आहे का बघा? सॉलिड इन लिक्विड. आणि आता जर तुम्ही स्कोर बुस्टर सारखं पुस्तक ओपन केलं, जुने पी-वाय-क्यूज बघितले, तर सी वॉटर ही सीईटीत आलेला प्रश्न आहे. सी वॉटर इज व्हिच टाइप ऑफ सोल्युशन? मग कुठला आहे ते? सॉलिड इन लिक्विड. पण सॉलिड इन लिक्विडचे खूप आहेत रे. तुम्ही पाण्यामध्ये साखर ॲड करा, झालं सॉलिड इन लिक्विड. तसं ते लक्षात राहिलं आपल्याला. पण ही गंमत बघा. बेन्झोइक ॲसिड इन बेन्झीन. मग लक्षात आलंय बेन्झीन हे लिक्विड असतं. थर्मोडायनामिक्समध्ये रिएक्शन लिहिताना जेव्हा तुम्ही C6H6 लिहाल, तेव्हा इथं L लिक्विड लिहावं लागेल. लक्षात राहिलंय? पण बेन्झोइक ॲसिड सॉलिड आहे. ॲसिड आणि तो पण सॉलिड आहे लक्षात घ्या. पुढचं दिलंय बघा शुगर इन वॉटर. इथं काही इश्यू नाहीये. पण हा जो पॉइंट आहे ना, बेन्झोइक ॲसिड इन बेन्झीन इस व्हिच टाइप ऑफ सोल्युशन? तर ते आहे सॉलिड इन लिक्विड. टेबल खूप इम्पोर्टंट आहे. कारण ह्याच्यावर 1 नाही, 2 नाही, 3-3 वेळा वेगवेगळे प्रश्न रिपीट झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचं, अलॉय म्हणलं की सॉलिड इन सॉलिड आलं. इथं एम आहे. ब्रास आणि ब्रॉन्झ. ओके. हे दोन्हीही कॉपरचे अलॉय आहेत. दोन्हीही अलॉय कुणाचे आहेत? कॉपर. कॉपर आणि झिंक हे कशाचं अलॉय आहे मला सांगा बघू? कॉपर आणि झिंक तुम्ही करणार आहे ते होमवर्क देतो मी तुम्हाला लक्षात घ्या. ओके. पण अलॉय कुठलाही असू दे. स्टील, स्टेनलेस स्टील ते पण अलॉयच आहे लक्षात घ्या. मग ते सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. सॉलिड इन गॅस हा काय प्रकार आहे? सॉलिड इन गॅस. गॅसमध्ये कुठला सॉलिड डिझॉल्व्ह होणार आहे? सांगू का? तुम्हाला सांगतो ते आहे ना बरं का बाळांनो बघा आयोडीन इन एअर ही आयोडीनचं लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होणार नाही. डायरेक्टली गॅसमध्ये कन्व्हर्ट होतं. पूर, डांबर गोळी ही तसली एक्झाम्पल आहेत. मग तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, या सबस्टन्सला काय म्हणायचं, की जे सॉलिडमधून लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होत नाहीयेत. डायरेक्टली गॅसमध्ये होणार आहे आणि हे तुम्ही जर कमेंटमध्ये टाइप केलं, त्यानंतर थर्मोडायनामिक्स काढायचं. त्यात काय असतं माहितीये का? एखाद्या सबस्टन्स सॉलिड स्टेटमध्ये आहे. मग त्याला वितळवायचं आहे. मग एन्थाल्पी ऑफ फ्युजन येणार. लिक्विडचं गॅस करायचं आहे. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन येणार. पण सॉलिडचं डायरेक्ट गॅस करायचं मग एन्थाल्पी ऑफ आता टाइप केलं असेल तर मी सांगतो सब्लिमेशन. ओके. मग सब्लिमेशनचं एक्झाम्पल येतंय सॉलिड इन गॅस.
हे सगळे एक्झाम्पल तुम्ही बघणार आहे. मला इथं सांगायचं आहे हायड्रोजन इन पॅलाडियम. हायड्रोजन हा गॅस आहे. पॅलाडियम हा सॉलिड आहे. मग हे गॅस इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. गोंधळ होतो इथं मुलांचा. एअर गॅस इन गॅस मला माहिती आहे. मग मी सांगतो. आता तुम्ही आपले संघर्ष बॅचचे स्टुडंट आहात. तुम्हाला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जाणार आहे. ऑफलाईनच्या मुलांना सारखं विचारतो मी. गॅस इन सॉलिडचं एक्झाम्पल सांग. हायड्रोजन इन पॅलाडियम. सॉलिड इन लिक्विड बेन्झोइक ॲसिड इन बेन्झीन लक्षात ठेवायचं. त्याचप्रमाणे इथं बघा अमाल्गम. हे अमाल्गम जे आहेत ना, हे तुम्हाला माहिती आहे नॅसेंट हायड्रोजनसाठी वापरतात रिएक्शन्समध्ये. सोडियम अमाल्गम आहे, झिंक अमाल्गम आहे. मग हे सगळे मर्क्युरी बरोबर असतात. म्हणजे सोडियम तर मी तुम्हाला सांगतो हे सगळे एक्झाम्पल आहे ना, लिक्विड इन सॉलिड आहे. मग त्यात लिक्विड कोण आहे? मर्क्युरी. सॉलिड मग कुठलंही असू शकतं. सिल्वर अमाल्गम आहे, सोडियम अमाल्गम आहे, कोणतंही असू शकतं. अमाल्गम म्हणलं की लिक्विड इन सॉलिड. आता लिक्विड इन गॅस, लिक्विड इन गॅस, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन वेगळी एक्झाम्पल आहेत. आता 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा तुम्ही व्हिडिओमध्ये. 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि इमिडिएटली हे 9च्या 9 टाइप आहेत ना, ह्याचे एक्झाम्पल्स लिहून काढा आणि पुन्हा रिवाईज करावं लागणार आहेत. या गोष्टीमध्येच मार्क जातात. तर माझ्या एका स्टुडंटला सीईटीत माझा भाऊच होता तो लहान 196 मार्क होते. मॅथ्समध्ये, फिजिक्समध्ये स्कोर सांगतो सीईटीला. मॅथ्समध्ये 100 पैकी 100, फिजिक्समध्ये 50 पैकी 50 आणि केमिस्ट्रीमध्ये 46 होते. म्हणजे 4 मार्क. कारण केमिस्ट्रीमध्ये त्याला असल्या गोष्टी जरा थोड्याशा बोरिंग वाटायच्या. बरेचसे केमिस्ट्रीमध्ये टॉपिक आहेत. पॉलिमर आहे, ग्रीन केमिस्ट्री आहे, बायोमॉलिक्यूल आहे. इथे बऱ्याचशा गोष्टी तर रट्टा मारल्यासारख्या लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. त्यातलाच हा पार्ट आहे लक्षात घ्या. मग इथं मार्क घालवायचे नाहीत आपल्याला पैकीच्या पैकी मार्क. हे सीईटीचं शिकवतोय का क्रॅश कोर्स कुठला आहे नक्की हा कोर्स असं मुलाने एका विचारलं होतं. तर मी तुम्हाला सांगतो बोर्ड. बोर्डची प्रिपरेशन करून घेतोय आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात सीईटीचा क्रॅश कोर्स लॉन्च होतोय. कारण जी मुलं संघर्ष बॅच घेणार आहेत त्यांना अतिशय कमी फी मध्ये क्रॅश कोर्स पण मिळणार आहे. ओके. बघा. सोल्युबिलिटी. मुद्दा काय आहे, की तुम्ही सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट ॲड करताय, पण ते किती डिझॉल्व्ह होणार? त्याचं जे मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन काहीतरी लिमिट असेल ना, तीच आहे सोल्युबिलिटी. बघा, सोल्युबिलिटी ऑफ अ सॉल्यूट इज इट्स अमाउंट पर युनिट व्हॉल्यूम. थांबा. अमाउंट अमाउंट ऑफ सबस्टन्स युनिट काय असतं? मोल. पर युनिट व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमचं एसआय युनिट घेतलं तर मीटर क्यूब. पण मला लिटरमध्ये पाहिजे. म्हणजे मला इथं डीएम क्यूब. त्यामुळे आता डोक्यात ठेवायचं मोल्स लिटर इन्व्हर्स. कारण डीएम क्यूब म्हणजे लिटर किंवा मोल्स पर डीएम क्यूब हे जे युनिट असणार आहे ते सोल्युबिलिटीचं असणार आहे. पण हे मोलॅरिटीचं सुद्धा युनिट आहे. त्यामुळे तुम्हाला कॅपिटल एम असं लिहिलं ते देखील सोल्युबिलिटीचं युनिट येऊ शकतंय. ओके. म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज इट्स अमाउंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड म्हणजे काय, की जास्तीत जास्त जे त्याचं लिमिट आहे तिथपर्यंत डिझॉल्व्ह झालेलं आहे. त्याच्या पुढे आता आणखीन सॉल्यूट ॲड करा, डिझॉल्व्ह होणार नाही ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर पण बरं का. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोल्युबिलिटी म्हणजे मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन. केमिस्ट्रीमध्ये पार्ट 1 मध्ये डेफिनेशन्स खूप आहेत लक्षात घ्या. खूप डेफिनेशन्स आहेत. 10 ते 15 मार्काला टोटल डेफिनेशन्स विचारले जातात. त्यामुळे पहिली डेफिनेशन सोल्युबिलिटीची काय? अमाउंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. ओके. युनिट वरून मोल म्हणजे काय? अमाउंट ऑफ सबस्टन्स. डीएम क्यूब लिहिल्याचा अर्थ पर युनिट व्हॉल्यूम आणि ॲट स्पेसिफिक टेम्परेचर का? कारण टेम्परेचर नुसार सोल्युबिलिटी चेंज होते. बरेचसे सबस्टन्स आहेत, की टेम्परेचर वाढवा, सोल्युबिलिटी वाढणार. पण एक असं सबस्टन्स आहे, की टेम्परेचर वाढवलं, की सोल्युबिलिटी काय होते? डिक्रीज होते. ते मी आता थोड्याच वेळात व्हिडिओत घेणार आहे. ओके. बरं. नेक्स्ट इथंच पॉइंट येतो. इथं बघा लक्षात घ्या पहिल्यांदा की नाही समजून घ्या, की हे जे पॉइंट आहेत ना, हे NaBr, NaCl आणि KCl शोधा. हे तिघ आहेत. NaBr, KCl आणि NaCl. ओके, ओके. ह्यांची सोल्युबिलिटी बघा. टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी कमी वाढते. अशी एकदम स्लाइटली वाढते. पण हे बघा ना, किती वाढले. KNO3 मग बघा. KNO3 अप्रिसिबली अप्रिसिबली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात वाढतंय हे लक्षात घ्या. पण इथे दाखवलं नाही त्यांनी एक ग्राफ असा डाउनवर्ड पण आहे. याचा अर्थ सांगतो बघा. सोडियम सल्फेट Na2SO4. आता जरा बेसिक सांगतो. 9वीतला सोडियम ग्रुप 1 प्लस 1. सल्फेट ग्रुप 2 मायनस असतं.
मग Na2SO4 हा फॉर्म्युला तयार होईल सोडियम सल्फेटचा. Na2SO4 लक्ष द्या. सोडियम सल्फेट जेव्हा डिझॉल्व्ह होतं ना, तेव्हा हीट बाहेर पडते. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होतंय. ऑलरेडी डिझॉल्व्ह होत असताना टेम्परेचर इन्क्रीज होतंय. तुम्ही अजून टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर सोल्युबिलिटी डिक्रीज होणार. म्हणजे हे एक्झोथर्मिक आहे की नाही? मग एक्झोथर्मिकच्या केसमध्ये तुम्ही टेम्परेचर डिक्रीज केलं पाहिजे. म्हणजे सोल्युबिलिटी वाढणार. पण एंडोथर्मिकमध्ये मग हे जे इन्क्रीज होतं ना, ह्यांचे म्हणजे जेव्हा KNO3 डिझॉल्व्ह होणार पाण्यामध्ये, तेव्हा ते हीट ॲब्सॉर्ब करणार आहे. मग जेव्हा द्या टेम्परेचर त्याला, मग सोल्युबिलिटी त्याची वाढणार आहे. म्हणजे जर एक्झोथर्मिक असेल, सोल्युबिलिटी डिक्रीज होईल. एंडोथर्मिक असेल, सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार. मग साठी आलेला प्रश्न हा आहे. Na2SO4 तुम्ही लक्षातच ठेवणार आहे, की हा सबस्टन्स असा आहे, की जो पाण्यात डिझॉल्व्ह केला, की हीट ऑलरेडी इव्हॉल्व होते. तर टेम्परेचर वाढलं, की त्याची सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आत्ताच्या आत्ता हे तिन्ही पॉइंट तुमच्या नोट्समध्ये पाहिजे. बोर्डसाठी सुद्धा एम-सी-क्यू येऊ शकते. साठी खूप चान्सेस आहेत. ओके, नेक्स्ट प्रेशर. हा महत्वाचा मुद्दा आहे बरं का आता, की प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सोल्युबिलिटी. पण कुणाचं? सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड. गॅसच्या बाबतीत नाही. तुम्ही लक्ष द्या. Solubility of a gas in liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. Pressure of the gas over the solution. समजून घ्या. आता सगळ्यात महत्वाचं हाच कोणता लॉ आहे? हेनरीज लॉ. सीईटी काय विचारतात माहितीये का? पूर्ण स्टेटमेंट देतात. Solubility of a gas in liquid is directly proportional to pressure of gas over the solution. This law is आणि आपण सांगायचंय मग हेनरीज लॉ. सगळ्यात महत्वाचं मग एस इक्वल्स टू फॉर्म्युला काय? KH इंटू पी. मग हा कोण आहे? हेनरीज लॉ कॉन्स्टंट. मग त्याचं युनिट विचारतील. सांगा सोल्युबिलिटीचं युनिट मगाशी लिहिलं होतं मोल्स पर डीएम क्यूब. KH चं युनिट काढायचंय. प्रेशर जर मी बार मध्ये घेतलं चालेल मला. एटमॉस्फेरिक मध्ये चालेल, बार मध्ये, पास्कल मध्ये काही देऊ देत. इंटूचं अपॉन होणार ना. म्हणजे मग KH चं युनिट काय तयार होणार बाळांनो, की मोल्स पर डीएम क्यूब आणि बार इन्व्हर्स. मोल्स पर डीएम क्यूब आणि काय सांगा? बार इन्व्हर्स. आजच्या व्हिडिओ लेक्चर मधलं मेन पॉइंट काय मी तुम्हाला सांगतो. हा हेनरीज लॉ हा मेन आहे. तो सगळ्यात महत्वाचा आहे न्यूमेरिकल्स. आता व्हिडिओच्या शेवटी 2 न्यूमेरिकल्स मला तुम्हाला घ्यायचे आहेत सॉल्व्ह करून. पण इथं बघा मी तुम्हाला सांगतो. हेनरीज लॉ विचारणार 1-2 मार्काला. हेनरीज लॉ काय? सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. मला आजपासून तुमच्यात काय बदल हवाय, हे जे दिसतंय ना, याच्यानुसारच तुम्ही स्टेटमेंट लिहायचं. सांगा येस म्हणजे काय? सोल्युबिलिटी. कुणाची सोल्युबिलिटी? ऑफ अ गॅस. कशामध्ये? इन लिक्विड. कशाला प्रोपोर्शनल आहे? प्रेशर ऑफ द गॅस. पण कुठला गॅस? ओव्हर द सोल्युशन. त्या सोल्युशनच्या वर जो गॅस आहे त्याचं प्रेशर. ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. एरिएटेड कार्बोनेटेड ड्रिंक्स, थम्स अप, पेप्सी, कोका कोला, स्प्राईट हे सगळे त्याच्यात CO2 डिझॉल्व्ह केलेला असतो लक्षात घ्या. प्रेशर इन्क्रीज केलेलं असतं. त्यामुळे त्याची सोल्युबिलिटी जास्त असते. टोपण उघडलं की प्रेशर डिक्रीज होणार. प्रेशर डिक्रीज झाले की सोल्युबिलिटी सुद्धा डिक्रीज झालं. मग जो एक्स्ट्रा गॅस डिझॉल्व्ह झालेला तो बाहेर पडणार. तसंच होतं ना? तसा तो फेस बाहेर येतो की नाही सांगा बघू? तेच आहे लक्षात घ्या. ओके. आता हे पुस्तक तुमच्याकडं आहे का? नसेल आत्ता तर व्हिडिओ पॉज करून घेऊन या. आपल्याला विथ लॉ कॅल्क्युलेशन्स करून दाखवायचे आहेत तुम्हाला. ओके. पहिलं न्यूमेरिकल व्यवस्थित लक्ष द्या. ऑब्व्हियसली सोडवून दिलेलं आहे मला कळतंय, पण तरीही मला एक्सप्लेन करायचं व्यवस्थित. सुरुवातीला लिहायचं गिव्हन डाटा. Solubility of a nitrogen gas in water at 25 degree Celsius and 1 bar is 6.85. म्हणजे सोल्युबिलिटी दिलेली आहे 6.85 into 10 raised to minus 4 मोल्स पर डीएम क्यूब. मग लिहिलं लिटर इन्व्हर्स. कारण डीएम क्यूब आणि लिटर एकच. बर. 1 बार प्रेशर आहे. म्हणजे प्रेशरची व्हॅल्यू आहे 1 बार. ओके. विचारलंय काय? हेनरीज लॉ कॉन्स्टंट विचारलाय. म्हणजे KH विचारलंय. ओके. आता विचारलंय काय? मोलॅरिटी. व्हिडिओत सुरुवातीलाच बोललोय. सोल्युबिलिटी म्हणजेच मोलॅरिटी येणार आहे.
ऑफ नायट्रोजन गॅस डिझॉल्व इन वॉटर अंडर ऍटमॉस्फेरिक कंडिशन वेन पार्शल प्रेशर एवढं दिलंय. एक काम करूया, त्याला आपण S1 आणि P1 म्हणूया आपण. आता त्यांनी प्रेशर जे नंतर जे दिलंय ते 0.75 बार दिलेलं आहे आणि त्या वेळेची सोल्युबिलिटी त्यांनी विचारलंय. ओके. गिव्हन डाटा झाला सगळा. ओके. ऍक्च्युअली मी तुम्हाला गंमत सांगू का? आपण इंजिनिअरिंग प्रमाणे सोडवूया चला. जबरदस्त प्रेझेंटेशन ठेवूया. छान, अगदी व्यवस्थित. P2 ओके 0.75 बार गिव्हन झालं. त्याच्यानंतर लिहायचं टू फाइंड काय विचारलंय त्यांनी? तर त्यांनी हेनरीज लॉ कॉन्स्टंट विचारलाय, KH विचारलाय आणि मोलॅरिटी म्हणजे S2 विचारलाय टू फाइंड. आता लिहायचं फॉर्म्युला टू बी युज्ड. बघा हे कंटाळा येईल तुम्हाला, पण बोर्डच्या वेळेस लिहा रे असं फॉर्म्युला टू बी युज्ड. मग कुठला फॉर्म्युला यायचा की S इक्वल्स टू KH इंटू P आणि लास्टला यायचं कॅल्क्युलेशन. अरे इतकं छान वाटतं ना हे असं प्रेझेंटेशन. जबरदस्त. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट मी इथं लिहितो बरं का. फॉर्म्युला परत लिहितो की S इक्वल्स टू KH इंटू P आणि माझं वाक्य ऐका. टेक्स्ट बुक मधले सॉल्व प्रॉब्लेम आहेत तसे परीक्षेत येतात आणि किती सोपे आहेत बघा. सोल्युबिलिटी दिले 6.85 इंटू 10⁻⁻⁴ आणि प्रेशर किती दिले रे? 1 बार दिले रे. इंटू 1चं काय अपॉन 1 करणार आहे व्हय? 1 ने डिव्हाईड केल्यावर काय फरक पडणार आहे? काहीच नाही फरक पडणार. पण आता या स्टेपला फरक पडणार आहे. 6.85 इंटू 10⁻⁴ लिहिलं की फिनिश गेले मार्क तुमचे. मग काय लिहिलं पाहिजे? युनिट लिहा. बरं युनिट कसं लिहितं बघा, मी असं सोल्युबिलिटीचं युनिट आहे तसं लिहिलंय. इंटू प्रेशरचं अपॉन प्रेशर लिहिल्यामुळं बार इन्व्हर्स येणार. बार इन्व्हर्स घेतलंय का यांनी? घेतलंय बघ बार इन्व्हर्स. आता बार इन्व्हर्स आहे. नंतरचं प्रेशर पण बार मध्येच आहे. काही इश्यू नाहीये. चला परत लिहूया. त्याला S1 P1 लिहायला पाहिजे होतं रे. आता S2 इक्वल्स टू KH तर कॉन्स्टंट आहे. इंटू P2. KH ची व्हॅल्यू किती आली? 6.85 इंटू 10⁻⁴ आणि P2 0.75. तुम्ही म्हणाल चला काढा लॉग टेबल. नाही लॉग टेबल काढायचं. कशाला लॉग टेबल काढायचंय? 6.85 ला 0.75 ना सरळ-सरळ मी तुम्हाला सांगतो क्लिअरली माझं ऐका. 685 ला 75 न मल्टिप्लाय करा आणि पॉइंट असा द्या की पॉइंटच्या पुढे 4 डिजिट आले पाहिजेत. इथले 2 आणि इथले 2. हां. नाहीतर दुसरा ऑप्शन आहे काय 0.75 म्हणजे 3/4. 3/4. मग याला 3 न पटकन मल्टिप्लाय करा. 4 न डिव्हाईड करणं पण फारसं अवघड नाहीये. पण काय फाइंड आउट करताय? सोल्युबिलिटी. तेव्हा सगळ्यात शेवटी मोल लिटर इन्व्हर्स लिहायला विसरू नका. मोल लिटर इन्व्हर्स. मग या प्रॉब्लेम मध्ये लॉग टेबलची गरज नव्हती. हा प्रॉब्लेम मध्ये प्रेशर युनिट पण ओके होतं. काही इश्यू नाहीये. 18 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. तुमच्या लक्षात आलं का? 15-20 व्हिडिओ आता मिनिटाचे व्हिडिओ प्रोव्हाईड करतोय. पण ॲपवर पुन्हा तुम्हाला अर्धा-अर्धा, 1-1 तासाची व्हिडिओ बघायची सवय लावावी लागणार आहे. वेळ काढावा लागणार आहे. ओके. नेक्स्ट दुसरा प्रॉब्लेम घेतो आता. ऑब्व्हियसली पहिल्यांदा काय लिहिणार आपण? गिव्हन डाटा. हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइड इज म्हणजे हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणजे कोणाची व्हॅल्यू दिले रे? KH किती दिले? 0.159 मोल लिटर इन्व्हर्स आणि बार इन्व्हर्स. आता त्यांनी जर बार इन्व्हर्स म्हटलंय तर मला प्रेशर बार मध्येच पाहिजे. बरं. व्हॉट इस द सोल्युबिलिटी ऑफ अ मिथिल ब्रोमाइड इन वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सियस अँड ॲट प्रेशर ऑफ 130 मिलीमीटर ऑफ Hg. अरे बापरे! प्रेशर त्यांनी 130 मिलीमीटर ऑफ Hg दिलेलं आहे. नाही चालणार. हे मिलीमीटर हे बार असं कसं चालेल? मग मी आता तुम्हाला काही गोष्टी सांगतोय ते नीट लक्ष द्या. हे तुमच्या नोट्समध्ये ॲड करा रे. की 1 एटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 760 मिलीमीटर ऑफ Hg. म्हणतं ऑफ पण लिहिलंय का तिथं ऑफ? नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा, की 1 एटमॉस्फेरिक म्हणजे 1.013 बार असतात. काय असतात? बार. ओके. मग मी काय करतोय, की मी जर याला 760 न डिव्हाईड केलं, तर ते कशात कन्व्हर्ट होईल? एटमॉस्फेरिक मध्ये.
आणि ते जे 13/76 ला मी जर 1.013 ने मल्टिप्लाय केलं, तर ते कशात कन्व्हर्ट होईल? बार मध्ये. मग हे असंच ठेवा, कॅल्क्युलेशन करू नका. हे तुम्ही लिहिलंय? लिहा पटकन. मी आता ते इरेज करतो. आता ऐका. टू फाइंड सोल्युबिलिटी विचारले त्यांनी. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. फॉर्म्युला आहे एस इक्वल्स टू KH इंटू पी. हेनरीज लॉ. कॅल्क्युलेशनचा पार्ट. कॅल्क्युलेशन. चला सुरू करूया कॅल्क्युलेशन. एस इक्वल्स टू KH इंटू पी. KH ची व्हॅल्यू आहे 0.159 आणि प्रेशरची व्हॅल्यू आहे, मी सांगू का? याला 13 ने मल्टिप्लाय करू का रे मी? 1.013 ला 13 ने मल्टिप्लाय करूया. 13 त्रिक 39, 13 थ्री 39, 13 एके 13, 13 आणि 3 16. ठीक आहे. पुन्हा इथं 1 येईल आणि इथं 13. 13.169 येतंय. 13.169 डिवायडेड बाय 76. आता काढूया लॉग टेबल. उत्तर त्यांचं हे आलंय. आपलं किती येतंय ते बघूया आपण. ओके, बघा. हं. मी लॉग शिकवणार आहे. लॉगॅरिथम टेबल काढा. ही 0 पॉइंट आहे ना, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे बार 1. हां, मग सुरुवातीला नियम काय? 0 पॉइंट आहे, बार 1. जर 0.0 असतं तर बार 2, बार 3, बार 4. म्हणजे बार केव्हा येणार हे आता तुम्हाला कळालंय. ठीक आहे. आता लॉग बघताना पहिल्यांदा दोघांचा गट म्हणजे 15 चा 9 आपण बघायचा. लॉगॅरिथमच्या टेबलमध्ये 15 चा 9 जेव्हा आपण बघणार आहे, तो येतोय 2014. 2014. हे सिम्बॉल कुठला आहे सांगा? N2 म्हणजे ह्या दोघांचा प्रॉडक्ट करायचा आहे. म्हणजे मी इथं प्लस साइन देतोय. आता इथं 0 नाहीये, तेव्हा बार नाही येणार कॅरेक्टरिस्टिक्स. पण पॉइंटच्या इकडे 2 डिजिट आहेत. त्यातनं 1 मायनस करा. म्हणजे ह्या 2 मधून 1 मायनस केला की 1 येणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स. आणि 13 चा 1 आणि 7 बघा. तुम्ही तर म्हणाल 6 आहे तिथं. नाही, लॉगमध्ये मला 4 नंबरच बघायचे असतात. मग 5वा नंबर जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल, तर अलीकडचा नंबर 1 न वाढवा. म्हणजे 13 चा 1 आणि 7 नीट बघायचं. 13 चा 1 आणि 7 जो आहे तो मोठा नंबर आहे. मग मी काळजी काय घेतोय बघा. 13 चा 1 आहे ना, तो रफली लिहितोय 1173. 13 चा 1. मग 13 चा जो 7 आहे, तो नंबर आहे थांबा खूप हळू बघायला लागतं 23. म्हणजे 6911 म्हणजे 1196. ओके. करा ॲडिशन. 6, 1, इथं 2, इथं 3 आणि इथं 0 आलं. चला ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन होतं म्हणून मी काय केलं ॲडिशन. पण आता ह्याचा लॉग मायनस केला पाहिजे ना 1 पॉइंट आणि काय बघणार 76 च्या पुढे कुठलाच नंबर नाहीये म्हणजे 76 चा 0 बघा तो आहे 8808. बघा माझ्यावर तुम्ही सुद्धा 8808 मायनस करायचं आहे. मग 10तून 8 गेले की 2, इथं 0 येणार, 12तून 8 गेले की 4, इथं 9, 13तून 9 गेले की पुन्हा 4, कॅरी केले 1, बार 2 येणार. आता ऑब्व्हियसली बघा 0 होता म्हणून बार 1. आता बार 2 आहे म्हणजे 2 0 येणार. आलं का लक्षात? आणि अँटिलॉग कुणाचं बघणार? 44 चा 0 आणि 2. आठवणीनं पेज चेंज करायचं. राहतं बऱ्यापैकी. 44 चा 0 2754 आणि 2 जो आहे तो आहे 1. मग 2755 येतंय. 2755. सॉल्युबिलिटी आहे ना कॅपिटल एम लिहिलं तरी चालेल युनिट. बघा 275 दिलंय त्यांनी. आलंय आपलं उत्तर बरोबर. 100% उत्तर बरोबर येणार आहे. मग आता व्हिडिओ मोठा झालाय. ओके. पण आता ह्याचं होमवर्क आहे. सॉल्युबिलिटी टेम्परेचरवर कशी डिपेंड असते. अशा सबस्टन्सचं नाव सांगा ज्याची सॉल्युबिलिटी डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. Na2SO4. खूप इन्क्रीज कुणाची होते? KNO3. स्लाइटली कोण आहे? NaCl, KCl. हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवायचं. हायड्रोजन इन पॅलाडियम कुठला एक्झाम्पल आहे? बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन कशाचं एक्झाम्पल आहे? अमालगम ही कुठले एक्झाम्पल्स आहेत? मी विचारणार आहे परत. उत्तर देता आलं पाहिजे लक्षात घ्या. आणि मग अशा रीतीनं जबरदस्त अभ्यास होणार आहे. केमिस्ट्री हा असा विषय आता उद्या आपण फिजिक्सचं लेक्चर देण्याचा प्रयत्न करूया. केमिस्ट्री काय प्रकार आहे? टेक्स्टबुक रीडिंग करा. बस काही येणार नाही. होमवर्कला शेवटी ॲड करतोय मी, की प्रेशरचे जे काही युनिट दिलेत ना, ते सगळे एकदा लिहून काढा. युनिटचा प्रॉब्लेम होतोय, तर आपला एक जुना व्हिडिओ आहे, युनिट्स कन्व्हर्जन. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो. बघा. चला ऑल द बेस्ट.